नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निंभा गावाजवळ पेढी नदीवरील निम्मपेढी धरणामुळे बाधित झालेल्या अळणगाव गावाचे पुनर्वसन कठोरा पोटे टाउनशिपसमोर करण्यात आले आहे. मागील 8 ते 9 वर्षांपासून या पुनर्वसित गावात नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र पुनर्वसनावेळी करण्यात आलेल्या नागरी सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. रस्ते, नाल्या आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने बांधलेल्या नाल्यांना योग्य उतार नसल्याने पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहून न जाता थेट नागरिकांच्या घरात, अंगणात आणि मोकळ्या भूखंडांमध्ये साचत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डास, साप, विंचू यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. अळणगाव या गावाचे निम्न पीडित धरणांतर्गत मौजा कटोरा येथे पुनर्वसन झालेले आहे. मागील 8 ते 9 वर्षापासून इथे रहिवासी आहेत. पाटबंधारे विभागाने जे इथे नागरिक सुविधा केलेल्या आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या केलेल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात इथे जे आम्ही राहतो आमचे हाल एवढे होतात की तुम्ही माझ्या घरापाशी टोंगळ्या पाणी आहे. पाऊस जाऊन जवळपास शनिवारी पाऊस गेला तरी पण हे पाणी तसंच आहे. याच्यामुळे डासाची प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामध्ये साप, विंचू वगैरे येतात. आमच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात आणि जीविताला सुद्धा धोका आहे. आम्ही वारंवार पाटबंधारेकडे पाठपुरावा केला असता त्यांनी या कामाची दखल घेतली नाही आणि 2022मध्ये पाटबंधारे विभागाने हे जिल्हा परिषदकडे हँडवर्क केलं असं सांगतात आणि 4 वर्ष होऊन सुद्धा जिल्हा परिषदेने या कामाची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आमची विनंती आहे की इथल्या ज्या नाल्या आहेत यांना योग्य ते सुलूक काढून, उतार काढून आणि योग्य दिशेने प्रवाह करावा. अन्यथा आम्ही आंदोलन करू आणि ज्या यंत्रणेने हे कामं केले आहेत 8-9 वर्षाआधी त्या यंत्रणेवर, त्यातले कार्यकारी अभियंता असो, उपअभियंता असो की इंजिनियर असो, त्यावर कारवाई करावी अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे. निंबा पेढी प्रकल्प मौजा कटोरा पुनर्वसन येथे आमच्या इथे पुनर्वसनातनी आमच्यावाल्या नाल्या, रोडो खूप काही पाणी जिरलेलं आहे. माड्या पाणी आहे. घरोघरी जाऊन तुम्ही तपासणी करा या. आणि त्या लोकांना सांगण्यात येते की कलेक्टर ऑफिसला आम्ही खूप काही निवेदन दिलेले आहे. तरी पण कलेक्टरनं कोणताही निर्णय घेतला नाही. आणि नेते येतेच. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला घरात पण जाता येत नाही. आम्हाला लोकांनी सांगितलं का गावात या, गावातून काढून दिलं. नेते लोक येतात, आम्हाला काढून देतात. गावातून खाली तर 95% लोक इथे आम्ही हजर झालेलो आहोत. तरी पण यानं कोणती सुविधा केलेली नाही. पाणी म्हणाल तर घराघरात घुसून राहिलं. गावात जाऊन लोकांना धवसा देतात का तुम्ही गावाच्या बाहेर निघून जा. इथं काहीच व्यवस्था केलेली नाही. तरी पण ते काहीही निर्णय घेत नाही आहे. आमची आता आज ह्या परिस्थिती झाली आहे की आम्हाला घरासमोर सुद्धा उभं राहता येत नाही. आमच्या आरोग्याची कोण दक्षता घेणार याच्या. जरा बोरमध्ये पोरा खणले आम्ही, बोरेमध्ये पाणी घुसून राहिलं. तेच पाणी आम्हाला प्यावं लागून राहिलं. आमच्या नळाला पाणी पण याचंच येऊन राहिलं. गंदगीचंच पाणी येऊन राहिलं आमच्या नळाला. पण त्यानं पाण्याची सुविधा, नळाची सुविधा, रोडची, नाल्याची आम्हाला सुविधा देण्यात नाही. कलेक्टरला आमचं निवेदन आहे तर त्यांना या, आमच्या गावाची तपासणी करा. आम्हाला ताबडतोब रोड आणि नाल्या ह्या व्यवस्थित देण्यात या.